वेट लॉस करताना तुम्ही तूप बंद केलं आहे का? कारण अनेकांना असं वाटतं की तूप म्हणजे फॅट म्हणजे कॅलरीज आणि कॅलरीज म्हणजे वजन वाढणं. म्हणून वेट लॉसचा प्रवास सुरू झाला की सर्वात आधी तूप हे आपल्या ताटातून गायब होतं. आपल्या आजी आजोबा रोज तूप खात होते, तरी त्यांच्यात लठ्ठपणा का बरं नव्हता? आणि आज अनेक न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन्स, वेट लॉस एक्सपर्ट सुद्धा नियंत्रित प्रमाणात तूप खाण्याचा सल्ला हा का देतात बरं? मग खरं काय, तूप वजन वाढवतं की कमी करण्याच्या प्रवासात मदत करतं? आज आपण यामागचं विज्ञान, आयुर्वेद आणि संशोधन समजून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तूप म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम ही गोष्ट समजून घेऊयात. तूप म्हणजे फक्त फॅट्स नाहीत, तर ती एक जटिल पण पोषक अन्नपदार्थ आहे. यामध्ये शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स, मीडियम चेन फॅटी ॲसिड्स, ब्युटेरिक ॲसिड, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि वेगवेगळे ॲसिड्स हे यामध्ये असतात. आणि विशेषतः पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या गाईच्या तुपामध्ये बायो ॲक्टिव्ह कंपाऊंड्स असतात. तूप हे काही काल परवाचं आलेलं सुपरफूड नाही, तर ते आपल्या भारतीय आहाराचा वर्षानुवर्ष असलेलं सुपरफूड आहे. आणि आयुर्वेदामध्ये याला तर सगळ्या स्नेहांमध्ये श्रेष्ठ स्नेह असं म्हटलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. हो, हे खरं आहे की 1 ग्रॅम फॅट म्हणजे 9 कॅलरीज, म्हणून तूप जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढेल. पण फक्त फॅट्स, कॅलरीज असं एवढंच गणित नसतं. त्यामागे खूप मोठं सायन्स आहे. समजा 2 व्यक्ती रोज 2000 कॅलरीज घेतात. पहिली व्यक्ती अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाते आणि दुसरी व्यक्ती ही घरी बनवलेलं संतुलित आहार घेते. तर दोघांच्या शरीरावर सारखे परिणाम असतील का? तर उत्तर आहे नक्कीच नाही. कारण मेटाबॉलिझम, हॉर्मोन, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी, गट हेल्थ, सॅटिस्फॅक्शन किंवा एक प्रकारचं मिळणारं समाधान, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तितक्याच महत्त्वाच्या असतात. आणि म्हणूनच कॅलरीज मोजून आपलं आरोग्य हे नक्कीच समजत नाही. म्हणजेच फक्त कॅलरीज मोजून आपलं आरोग्य समजत नाही, त्याचप्रमाणे फक्त कॅलरीज मोजून वजन वाढतं किंवा कमी होत नाही. म्हणजेच तूप खाल्ल्याने वजन वाढेलच असं नाहीये, कारण वजन वाढण्यासाठी अजून बरेच बाकीचे पॅरामीटर्स सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत. कधी तुम्ही एक निरीक्षण केलंय का की समजा कोरडी पोळी, नुसती पोळी खाल्ली तर काही वेळाने पुन्हा भूक लागते, पण त्याच पोळीवर थोडंसं तूप असेल तर जेवण हे अधिक समाधानकारक वाटतं. आणि याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तूप हे आपलं सटायटी किंवा समाधान वाढवतं. म्हणजेच पोट भरल्यासारखं वाटतं, वारंवार भूक लागत नाही, क्रेविंग्स कमी होतात. काही लोकांना वेट लॉसच्या दरम्यान याचा फायदा अगदी चांगल्या पद्धतीने होतो. आता सायन्स काय सांगतं हे बघूयात. काही संशोधनामध्ये दिसलंय की HDL मध्ये सुधारणा झाली आहे आणि इन्फ्लमेटरी मार्कर्समध्ये सुद्धा घट झालेली आहे. म्हणजेच आपल्याला लागणारं जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे ते वाढलेलं आहे आणि शरीरातली सूज जी आहे ही कमी झालेली आहे. याचा अर्थ असा नाही की भरपूर तूप खा, कारण कुठलीही चांगली गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ली तर समस्या ही निर्माण होतेच. पण योग्य प्रमाणात तूप खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. वेट लॉस करताना किंवा वजन कमी करताना तूप बंद करावं का? हा या व्हिडिओमधला कदाचित सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे नाही. जर तुमचा आहार संतुलित असेल तर तुम्ही दिवसाला 1 ते 2 चमचे तूप हे वजन कमी करण्यासाठी म्हणून नक्कीच खाऊ शकता. उलट याचे चांगले फायदेच मिळणार आहेत. सटायटी वाढते, म्हणजे खाण्यामधलं समाधान हे खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. इन्सुलिन स्पाइक हा होत नाही, म्हणजेच रक्तातील साखर ही अगदी चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहायला सुद्धा यांनी मदत होते. पोट साफ राहायला यांनी मदत होते. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्सचं शोषण हे अगदीच चांगल्या पद्धतीने होतं. तर समस्या ही फक्त तुपामुळे निर्माण नाही होत, तर ही तूप आणि आपण जेव्हा जास्त साखर खातो, तूप आणि प्रोसेस्ड फूड हे जास्त खातो,
तुपाबरोबर ओव्हर इटिंग हे जास्त होतं. ही अशी समीकरणं जेव्हा तयार होतात तेव्हा मात्र त्रास हा नक्कीच होतो. पण आपल्याला असं वाटतं की त्रास हा तुपामुळे होतोय आणि बाकीच्या गोष्टींमुळे नाही. तर योग्य काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता पाहूयात आयुर्वेद तुपाबद्दल काय सांगतं. तर आयुर्वेदामध्ये तुपाला अतिशय चांगलं स्थान आहे. सर्व स्नेहांमध्ये घृत हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे आणि घृताचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की ते मेध्य आहे, स्मृतिवर्धक, रसायन, अग्निवर्धक, वात पित्त शामक असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. त्यामुळे आयुर्वेदामध्ये घृत हे केवळ अन्न नाही तर ते औषधी मूल्य त्याला आहे. आयुर्वेदातली अजून एक सुंदर संकल्पना आहे ती म्हणजे ओज. आणि ओज म्हणजे काय? तर रोगप्रतिकार शक्ती, तेज, स्थैर्य, जीवनशक्ती. आणि हे जे घृत आहे, तूप जे आहे, हे आपलं ओज वाढवणारं सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच रसायन चिकित्सेमध्ये तुपाला खूप जास्त महत्त्व आहे. अनेकांना असंही वाटतं की तूप हे पचन मंद करतं, तर तसं अजिबात नाहीये. उलट तुपामुळे हे अग्निदीपन होतं, म्हणजेच पचनशक्ती सुधारायला तुपाने मदत होते. विशेषतः वात प्रकृती, पित्त प्रकृती, कोरडेपणा, बद्धकोष्ठता अशा परिस्थितींमध्ये घृताचा योग्य उपयोग हा केला जातो. आयुर्वेदामध्ये पुराण घृत अशी सुद्धा एक संकल्पना आहे, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त काळ साठवलेलं तूप. आणि ह्याचा अतिशय चांगला उपयोग हा औषधांमध्ये केला तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स वेगवेगळ्या पेशंट्समध्ये हे दिसून येतात. तर असा हा तुपाचा उपयोग खूप वेगवेगळ्या कारणांसाठी होतो. मेंदूचा विकास, वाढ, पोषण, ऊर्जा मिळण्यासाठी, हॉर्मोनल बॅलन्ससाठी, पचन सुधारण्यासाठी किंवा पचन हे चांगलं राहण्यासाठी म्हणून, सांध्यांचे आरोग्य, त्वचेचे आरोग्य, अशा प्रकारे तूप हे अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरतं. म्हणजेच आपण तुपाचा जेव्हा विचार करतो तेव्हा फक्त तूप म्हणजे हे फॅट्स, कॅलरीज असा एवढाच मर्यादित विचार न करता तुपाचे इतर जे काही फायदे आहेत त्या फायद्यांचा विचार हा केला गेला पाहिजे. आणि आत्तापर्यंत आपण जे काही फायदे बघितले त्यानुसार नक्कीच तूप हे 1 ते 2 चमचा दिवसभरातून खाणं हे अगदी गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की तूप हे खायचं कधी? तर तुम्ही दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये तूप हे नक्कीच 1-1 चमचा हे घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही गरम अन्नावर तूप हे खाताय तेव्हा नक्कीच त्या अन्नाची गुणवत्ता सुद्धा वाढते. इन्सुलिन स्पाइक हा लगेच होत नाही आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्शन, सटायटी हे खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. म्हणजेच तूप हे अतिशय गरजेचं आहे. तर तूप हे वजन वाढवतं का? तर याचं उत्तर आहे जास्त प्रमाणात घेतलं तर नक्कीच हो, पण तुम्ही योग्य मात्रेमध्ये घेतलं तर नक्कीच वजन हे वाढत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तूप हा काही शत्रू नाही आहे, पण अतिरेक मात्र शत्रू आहे. जसा अग्नी हा अन्न शिजवतो तसाच अति झाला तर जाळणारच आहे. त्याचप्रमाणे तूप हे योग्य प्रमाणात औषधासारखं आहे, पण अति प्रमाणात नक्कीच ते त्रासदायक ठरू शकेल. जर तुम्ही तूप हे नियमित खात असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा घृतम अमृतम. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.